नमस्कार. मी रवींद्र मोहन ओसवाल, कोल्हापूर. मी केअर हेल्थ इन्शुरन्सचे मेडिक्लेम गिरीश ओसवाल यांच्याकडनं करून घेतलेला होता आणि त्यांची सर्व्हिस ही एक नंबर आहे. त्यात काय वादच नाही. कारण की मी स्वतः त्याचा आता अनुभव घेतलेला आहे. एक 8 दिवसापूर्वी माझी मिसेस कराडला गेलेली होती आणि येताना बसमध्ये त्यांचा हात दरवाजामध्ये आला आणि त्यात त्यांच्या हाताचा अंगठाचा चुरा झाला. त्यामुळं त्यांना इमर्जन्सी मला ह्याच्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं रात्री 9च्या दरम्यान. आणि त्यावेळी कॅशलेसची सुविधा ही मला त्यावेळी भरपूर कामाची लागली. त्यावेळी मी गिरीश ओसवाल यांना फोन लावला तुरंत, बाबा हे असं असं आहे आणि आता काय करावं. तर त्यांनी मला चांगलं गाईडलाईन्स केलं आणि त्यांनी सरळ सांगितलं, तुम्ही जावा डायरेक्ट आणि ती कॅशलेस सुविधा आहे. जरी कुठं काय अडचण आली तर मला तिथनं फोन करा, मी तुम्हाला डायरेक्ट तुमची काय असेल ते अडचण मी डायरेक्ट डॉक्टरांशी बोलून मी काय असेल ते हे करतो म्हणून डायरेक्ट गेलो तिथं आणि डॉक्टरांशी डायरेक्ट चर्चा केली. डॉक्टरांनी सांगितलं ठीक आहे, कॅशलेस सुविधा होऊन जाईल आणि तुरंत ऑपरेशन करायला लागेल. त्यांनी अर्जंटमध्ये माझ्या मिसेसचं ऑपरेशन केलं आणि ते जे केल्यानंतर त्यांनी जे बिल केलं ते कॅशलेस ह्याच्यातच माझं बिल पास झालं. आणि त्यामुळे मला अचानक जे मोठी अमाऊंट हे करायला लागली असती ती मला करायला लागली नाही, कुठे ॲडजस्ट करायला लागली नाही, कोणाच्या पाया पडायला लागले नाही. त्यामुळं मी गिरीश ओसवाल यांचे खूप खूप आभार मानतो. कारण की त्यांनी मला जे मेडिक्लेमसाठी ह्याच्या आधी मग प्रोत्साहन केलं तर त्यांनी मला की बाबा की मेडिक्लेम असावं, भविष्यात कधीही काही अशा अपघात होऊ शकतात किंवा काही अडचण आली की आपल्याला कुणा पाहुण्याकडे किंवा आपल्या कोणाच्या मित्राकडे पैसे मागावे लागणार नाहीत. ती हीच जी त्यांनी सूचना दिली ती ही माझ्या आज स्वतःच्या अनुभवाला मिळालेली आहे. त्यामुळे तुम्हीही सर्वांनी मेडिक्लेम काढावे आणि त्याचा अनुभव तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमचे जे सेव्हिंग केलेले पैसे आहेत ते तुमचे सुरक्षित राहतील. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी मेडिक्लेम करावं आणि गिरीश ओसवालांकडेच काढावे. केअर हेल्थ इन्शुरन्स ही एक नंबर कंपनी आहे. डायरेक्ट तुरंत तुमचे पैसे कॅशलेस सुविधामध्ये होऊन जातात. थँक्यू गिरीश ओसवाल, कासेगाव यांचे.